इंस्टाग्रामवर 1 लाख फॉलोअर झाले की एक कपड्याचं दुकान टाकायचं आणि युट्यूबवर एक सॉन्ग अपलोड करायचा। हे आहेत सध्याच्या रील स्टारचे हाल। 2020च्या अगोदर लोक डॉक्टर, कलेक्टर, इंजिनियर अशा प्रकारे सरकारी नोकऱ्याच्या मागे लागायचे आणि 2020च्या नंतर म्हणजे जसा लॉकडाऊन पडला तसे लोक रील स्टार होण्याच्या मागे लागले। तर मित्रांनो, हा आहे रामभाऊ। तर हा मेला म्हणून एका बंद्याने इंस्टाग्रामवर स्टोरी ठेवली आणि स्टोरीच्या कॅप्शन मध्ये लिहिला भावपूर्ण श्रद्धांजली। मी सुद्धा चक्क हैराण झालो आणि मी एक रामभाऊची रील बघितली आणि तिचा कमेंट बॉक्स ओपन केला आणि मी कमेंट मध्ये कमेंट करणारच होतो, ती म्हणजे भावपूर्ण श्रद्धांजली रामभाऊ। तेवढ्यात माझ्या डोळ्यापुढे रामभाऊ जिवंत आहे ही कमेंट आली। मग मला ह्यांचा सगळा प्लॅन समजला। ह्यांना माहिती झालंय आपण चुत्या आहात म्हणून यांनी काढलं चुत्यात आपल्याला। कारण ह्यांना समजलेलं आहे मेलं म्हणलं का लोक सपोर्ट करायले, लाईक करायले, फॉलो करायले, फॉलोअर्स वाढायले, व्ह्यूज वाढायले, म्हणून यांनी एवढा प्लॅन केला। तर नमस्कार मित्रांनो, जसं की तुम्हाला माहिती आहे आता माझा एक बॅनरचा भावपूर्ण श्रद्धांजलीचा व्हिडिओ व्हायरल होतोय आणि काही क्लिप व्हायरल होत्या भावपूर्ण श्रद्धांजलीच्या। तर मित्रांनो, त्याला गैरसमज करून घेऊ नका, तो एक आमच्या अल्बम सॉन्ग मधला एक भाग आहे। गैरसमज करू नका, तू आम्हाला हे त्याच दिवशी सांगायचं ना, मग पण तुला व्ह्यूज भेटले नसते म्हणून तू सॉन्ग अपलोड झाला, रिलीज झाल्यानंतर तू सांगला की हे एक सॉन्ग येणार होतं। खरंच माझ्याकडून कोणाचं मन दुखलं असेल आणि त्यांची गरज मनापासून मी दिलगिरी व्यक्त करतो। मला मोठं मन करून मला माफ करा। नाराजगी, अरे गोट्या कपाळात गेल्या आमच्या। अरे थोड्या तर लाजा धरा, व्हायरल होण्यासाठी किती खाली जाता लाजून, आणि ऍक्टिंग तर तुम्हाला झाडभर पण जमत नाही। व्हिडिओ पाडलेत आणि हा ते जे बॅनर टाकलेले स्टोरीला ते तिथे खाली त्यांनी युट्यूबची लिंक पण लिहिलेली, त्याचा गैरसमज करू नका तुम्ही आणि गैरवापर करू नका व्हिडिओचा। गैरवापर करू नका। तुझ्या नावाने काय लोक पैसे मागायलेत का? तुझ्या फॅमिलीसाठी चंदा थोडं जमा करणार आहेत लोक, आणि जमा केलेला चंदा थोडी ढब करणार आहेत। गैरवापर असाच होतो। तर मित्रांनो, वेळ न करता सुरू करू आपण। अभी मजा आएगा ना भिड़ो। हा मला वाटलंच, मुलं असतातच अशी, मुलांनीच धोका दिला। आणि हे काय डायरेक्ट गुटुरगू, ज्यांना पहिचान माहिती रा मेहमान, लिफ्ट मागते आणि डायरेक्ट अश्लील चाळे करते, आणि इकडं आम्हाला पोरगी बघताच वाकड तोंड करते आणि निघून जाते। अख्खं गाणं 10 वेळेस बघलं तरी पण समजलं नाही की ह्या दोघांची ओळख कशी झाली। साला आला आणि डायरेक्ट तिचे डोळे पुसायला लागला। असं जर आमच्या इकडे अनोळखी मुलीसोबत करायला लागलं तर ढुंगणाचे कातडे निघू असतो, पोकळ बांबूचे फटके दिले जातात। आणि ह्या तिघांना ह्याची ओळख कधी झाली रे? कोणता गांजा पिऊन स्क्रिप्ट लिहिली होती? एवढा कडक भेटतो कुठं? अरे काय म्हणून मारणार त्याला? तो बिचारा तर त्याचं दारू पीत बसलाय। आणि गाण्यामध्ये धोका मुलीनं दिला का मुलानं दिला हे समजलंच नाही। साला मुलानं दिला तर मुलगा का रडालाय, आणि मुलीनं दिला तर मुलगी का रडायली? 150 रुपयामध्ये असेच गुंडे भेटतात। आणि ह्याच्या केसामध्ये काय चिमण्यांनी घरट केलं होतं का? तर पब्लिक सकाळ सकाळी उठलो नाही का, रामभाऊचं गाणं बघितलं, रामभाऊचं गाणं बघून नाही का गाणं मनाला लागलं, तर जावं लवकर लिंक दिली आहे गाणं बघा, लय मस्त आहे। त्या मागं अशा भाऊचं लय डोकं आहे नाही का। गाणं बघितल्याशिवाय तुम्हाला कळणार नाही, एक माणूस रडतोय म्हणल्यावर खरंच गाणं मनाला लागलंय, तर लवकर जावा गाणं बघा। माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, माझ्या व्हिडिओला लाईक करा। अरे गाणं माझ्या नजरेनं बघ, गाण्यामध्ये फक्त आवाजच रडण्यासारखा आहे, बाकी स्क्रिप्ट डोक्यामध्ये नुसते प्रश्न तयार करते। त्यानं तिचे डोळे का पुसले, तिनं रडू काय म्हणून लागली, आणि शिद्यानं रामभाऊला मारलं काय म्हणून। तर मित्रांनो, व्हिडिओ कोणीही मनावर घेऊ नका। तर मित्रांनो, आजच्यासाठी एवढंच, तर बाय।